आणि आता बीड पोलिसांमध्ये एक नवीन नियम किंवा एक नवीन आदेश काढलेला आहे। ते काढला आहे नवीन एसपी जे आता आलेले आहेत नवनीत कावत यांनी बीडमध्ये पोलिसांसाठी काढला आदेश। आडनाव घ्यायचं नाही, नावाने हाक मारायचे। पोलीस अधीक्षक नवनीत कावतचं फरमान। मासाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघालेलं आहे। लोकसभा निवडणुकीपासून मराठा विरुद्ध वंजारी हा सुरू झालेला वाद देशमुख हत्या प्रकरणानंतर आणखी उफाळलेला होता। त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे। बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीवादाचा फटका बसत आहे। या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। नवनीत कावत यांनी मंगळवारी एक महत्त्वाचा आदेश जारी केला। त्यामुळे आता बीड जिल्ह्याच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आलेला आहे। बीड पोलीस अधीक्षकांना बीड मधील जातीवाद कमी करण्यासाठी पाऊल उचललेला आहे। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी एक अनोखा आदेश लागू केलेला आहे। यामुळे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्याच नावाने बोलायचे, आडनाव घ्यायचे नाही असे आदेशामध्ये म्हटलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जातीय वातावरण ढवळून निघाले आहे। पोलीस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचा आरोप देखील होत आहे। त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे। या आदेशाचे आता बीड जिल्ह्यात काय पडसाद उमटतात हे पाहावे लागेल। मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात लक्षणीयरित्या दिसून आला होता। या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये काही आंदोलकांनी जाळपोळ केली होती। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता। यानंतर वंजारी समाजात तीव्र पडसाद उमटले होते। विधानसभा निवडणुकीतही हा जातीय वाद पाहायला मिळाला होता। अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यामध्ये घडत होत्या। त्यामुळे बीडमधील सामाजिक परिस्थितीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली होती। जातीय वाद वाढू नये म्हणून नवीन एसपी जे आहेत बीडचे त्यांनी अशा प्रकारचा आदेश काढलेला आहे आणि प्रत्येकाने एकमेकांना नावावरून बोलायचं, आडनावावरून बोलायचं नाही, जेणेकरून आडनाव जर पाहिले तर जसं देशमुख असेल किंवा अशा प्रकारचे देशमुख म्हटलं तर मराठा समाजाचे, मुंडे म्हटलं तर वंजारी समाजाचे, असा भेदभाव होऊ नये म्हणून प्रत्येकानं आपापल्याला स्वतःच्या नावानं हाक मारायचे एकमेकांना असा आदेश जारी केलेला आहे। आणि हा आदेश काढून एक जातीय तेढ जे निर्माण होत होता ते कुठंतरी संपवण्याचा आपल्या पद्धतीनं प्रयत्न केलेला आहे। त्यांचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे। आता याचा प्रतिसाद कसा, याचा प्रतिसाद चांगलाच मिळत असो किंवा नसो, परंतु हे जे नियम जो आदेश जारी केलेला आहे ते महत्त्वपूर्णच आहे आणि अशाच प्रकारचे आदेश आहेत प्रत्येक ठिकाणी लावण्यात यावे, जेणेकरून जातीयवाद होणार नाही आणि हा माणूस आपल्या जातीचा, तो माणूस त्या जातीचा, एकमेकावर असल्या प्रकारे जातीमध्ये न राहता एक माणूस मानव धर्म म्हणून एक चांगल्या वाटचालीस सुरुवात करेल एवढीच आशा बाळगू आपण। आणि बीड जिल्ह्यामधली जी गुन्हेगारी वाढत आहे ते कुठेतरी थांबली पाहिजे आणि पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। बरेच असे प्रकरण येत आहेत की तिथं कडक कारवाई होत आहे आणि आताच लेटेस्ट मध्येच जे आठवले गँग वार होता त्यांच्या विरुद्ध मोकोका लावण्यात आलेला आहे। बीड पोलिसाचं आता हे एक चांगलं पाऊल टाकलेलं आहे आणि असं पाऊल त्यांना समर्थकी ठेवावे एवढीच इच्छा। धन्यवाद।